नमस्कार मित्रांनो, मी अमेय मुंदडा, डायरेक्टर ऑफ मुंदडा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स। आज मी तुमच्याशी जो व्हिडिओ शेअर करतोय हा आमचा जो नवीन मुंदडा इस्टेट मध्ये जो 2 BHK बंगलो आम्ही प्लॅन करत आहोत त्याचा मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे व्हिडिओ। त्याच्यामध्ये मी तुम्हाला सगळ्या डिटेल्स, त्याचं प्लॅनिंग, त्याच्या रचना, त्याच्यामध्ये आम्ही काय काय करणार आहोत, कशी कशी डेव्हलपमेंट करणार आहोत, त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करेल। मित्रांनो, बघू शकाल मुंदडा इस्टेटची ही एल लाईन जी 2 BHK प्लस वरती एक बेडरूम म्हणजे अशी 3 BHK युनिट होते ते आमचे नुकतेच कंप्लीट झालेले आहे। बघू शकाल तुम्ही, सुंदर असं इलिव्हेशन आहे, आकर्षक असं प्लॅनिंग आहे, दिसायला सुंदर, क्वालिटी अतिशय मजबूत आणि दर्जेदार आहे। नुकताच आम्ही आता रोड कन्स्ट्रक्ट करतोय, या समोरच्या लाईनचं काम कंप्लीट झालं का समोरचाही रस्ता आमचा कंप्लीट होऊन जाईल। मित्रांनो, तर बेसिकली हा जो प्लॉट एरिया आहे हा 904 स्क्वेअर फीटचा आहे। बघू शकाल तुम्ही, म्हणजे 20/47 चा प्लॉट आहे। ह्या 2 BHK चा स्पेशालिटी अशी आहे की आम्ही लगभग सगळ्या गोष्टींवर फोकस केलाय, जसं वास्तुशास्त्र झालं, प्रत्येक ज्याला एक स्पेसियस सगळे असे रूम्स आम्ही सगळे सेट केलेले आहेत, पूर्ण वेगवेगळे मॉडर्न फीचर्स असे आम्ही सगळ्याच्यात ऍड केले आहेत पूर्ण। बघू शकाल मित्रांनो, आपण जेव्हा इथून एंटर करतो तर आता तुम्हाला लक्षात येईल की 8.5 फूट बाय 16 फुटांची पार्किंग आहे। म्हणजे तुम्ही कोणत्याही टाईपची जर व्हेकल आणलं, म्हणजे कोणत्याही टाईपची कार जर तुम्ही आणली तर इझिली तिथे बसू शकेल। नॉर्मली कोणत्याही रो हाऊस किंवा रो बंगलो मध्ये पार्किंग ही खूप मोठी समस्या असते, परंतु ह्या बंगलो मध्ये तुम्हाला ती अडचण येणार नाही, कारण की गाडी आल्यानंतर गाडीचं बोनेट इझिली याच्या खाली सेट होऊन जाईल, जेणेकरून 16 फुटांची पार्किंग आपल्याला इथे मिळू शकते। पार्किंग झाल्यानंतर मित्रांनो, समोरच्या बाजूला आम्ही इथे ना एक आपलं हे दिलेलं आहे मोटर घर, ज्याच्यामध्ये तुम्ही आम्ही मोटर ठेवू शकतो, नळ्या वगैरे ठेवू शकतो, सगळ्या काही गोष्टी ऍड करू शकतो। इथून आपल्या स्टेप्स येतात, स्टेप्स मध्ये वरती आल्यानंतर हा एक मस्त असा टुमदारसा ओटा आपण इथे सेट केलेला आहे। या ओट्यावर तुम्ही बसू शकाल, गप्पा गोष्टी करू शकतो, इझिली इथे आपण निवांतपणे बसू शकतो, असं काही आपलं प्लॅनिंग आहे पूर्ण। मित्रांनो, ही एक वॉल दिलेली आहे, याच्यामध्ये लाईटचे पॉइंट्स वगैरे काय ऍड केलेले आहेत, तर याच्यावरती आपण सगळे फ्लॉवर बेड वगैरे, कुंड्या वगैरे, सुंदर अशा सगळ्या गोष्टी आपण इथे सेट करू शकू, म्हणजे एक सुंदर आणि प्रॉपर असं फील आपल्याला इथे येऊ शकेल। इथे आल्यानंतर चेंबर इथे आल्यानंतर ही वॉल अशी हायटेड होऊन जाईल। याला आम्ही एक पार्टिशन वॉल करतोय, म्हणजे एकमेकांची आपली कधीच प्रायव्हसी डिस्टर्ब होणार नाही। आता आपण इथून घरामध्ये एंटर करतोय, बघू शकाल तुम्ही मित्रांनो। आता आपण जेव्हा घरात येतो तर 10.5 फूट बाय 18 फुटांचा आपला हॉल आहे। 10.5 फूट बाय 18 फूट म्हणजे स्पेसियस आणि चांगला असा हॉल आहे। एल शेप मध्ये इथं सिटिंग अरेंजमेंट असेल, बघू शकाल प्रॉपर एल शेप मध्ये इथं सिटिंग अरेंजमेंट आहे। समोरच्या बाजूला मी टीव्ही युनिट इथे देईल, म्हणजे सोफा आला, समोर टीव्ही युनिट आला। ईशान्य बाजूला मी इथं देवघर अरेंज केलेलं आहे पूर्ण, बघू शकाल तुम्ही इथं म्हणजे पूजा स्पेस आपण सेट केलेली आहे। ही भिंत कन्स्ट्रक्ट होऊन जाईल। इथे माझा वॉल माउंटेड डायनिंग इथे एरिया आपण सेट करू शकतो। अग्नेय बाजूला इकडे किचन आपण दिलेलं आहे, बघू शकाल प्रॉपर एल शेप मध्ये अग्नेय कोपरा आपण किचनला दिलेला आहे, बघू शकाल तुम्ही। हा आहे किचन, ओपन किचनची रचना आपण केलेली आहे, म्हणजे असं मोकळं दिसेल एकदम, म्हणजे असं होतं की मोकळं घर हा वाटणार आहे पूर्ण। इथून आल्यानंतर वरती ही जिन्याची स्पेस दिलेली आपण, बघू शकाल तुम्ही, म्हणजे बाहेरच्या बाहेर आपण इकडून जाऊ शकतो। कोणाला पार्किंग मधून जिना हवा असेल तोही आपण त्याला ऍड करू शकतो। तर इथून वरती जाण्याचा जिना आहे, वरती आम्ही एक स्टोरूमही सेट केलेला आहे याच्यामध्ये, असं काही प्लॅनिंग आहे। आता एकदा मी तुम्हाला समजवतो, हा झाला माझा किचन, तिकडच्या कोपऱ्यात येऊन गेली माझी फ्रीजची जागा, हा जो इकडचा कोपरा आहे याच्यामध्ये माझी क्रॉकरी युनिट्स वगैरे सगळ्या गोष्टी माझ्या इथे सेट होऊ शकतात। तर मित्रांनो, हा झाला किचन, हा झाला लिव्हिंग एरिया, पूजा स्पेस, डायनिंग एरिया। इकडे आल्यानंतर एक आहे माझं टॉयलेट, बघू शकाल तुम्ही, इथे एक इंडियन टॉयलेट आम्ही इथे देणार आहोत। इकडच्या बाजूला आहे माझं अटॅच टॉयलेट, बघू शकाल तुम्ही प्रॉपर अटॅच टॉयलेट आहे। याच्यामध्ये उत्तरमुखी असं टॉयलेट दिलेलं आहे, जे वास्तुशास्त्रानुसार परफेक्ट आहे। वॉल अंग असं टॉयलेट येऊन जाईल, इथं माझं शॉवर कॅबिनेट्स वगैरे म्हणजे शॉवर सिस्टम वगैरे येऊन जाईल। वरच्या बाजूला पण मी एक स्टोरेज स्पेस दिलेली आहे, बघू शकाल तुम्ही, तर अडगळीच्या वाटणाऱ्या सगळ्या गोष्टी आपण इथे ठेवू शकतो। हे 2 बेडरूम दिलेले आहेत मित्रांनो, बघू शकाल तुम्ही। हा आला तुमचा एक प्रॉपर एक असा एक निवांत आणि परफेक्ट असा बेडरूम, याची साईज आहे 9.5 फूट बाय 13.25 फुटांचा, बरोबर। तर ही जी आपली बेडची पोझिशन आहे, म्हणजे नॉर्थ साऊथ अशी बेडची आपली पोझिशन असेल। एका बाजूला सगळं वॉर्डरोब युनिट्स वगैरे आपले सगळे लागतील, चार्जिंगचे पॉइंट्स वगैरे मी सगळे दिलेले आहेत। सगळ्यात महत्वाचं म्हणजे व्हेंटिलेशन एकदम चांगलं आहे, विंडोच्या साईज अतिशय परफेक्ट आहेत। प्रत्येक घराला
लॉफ्ट दिलेले आहेत, फुट लॅम्प्स वगैरे सगळ्या गोष्टी दिल्या आहेत आणि घराची हाईटही चांगली आहे, म्हणजे जवळजवळ 10.5 ते पावणे 11 फूट आपल्या घराची हाईट आहे. तर हा एक बेडरूम झाला मित्रांनो. हा आला आमचा दुसरा बेडरूम. बघू शकाल तुम्ही सेम नॉर्थ साऊथ म्हणजे वास्तुशास्त्रानुसार आपण डिरेक्शन दिलेले आहेत पूर्ण. ही झाली माझी बेडची पोझिशन. एका बाजूला झाला माझा वॉर्डरॉब वगैरे. मला काही स्टडी टेबल स्टडी कॉर्नर काही सेट करायचे असतील तर ह्या गोष्टी मी इथे काही देऊ शकतो. समोर एखादा टीव्हीचा पॉइंट येऊन जाईल. तर मित्रांनो हा झाला माझा एक बेडरूम. बाजूला दुसरा बेडरूम आणि जे मागच्या बाजूला आम्ही गेलो तर ही येऊन गेली माझी युटिलिटी स्पेस. ही पण साईज चांगली आहे. याच्यामध्ये इझिली तुम्ही एक वॉशिंग मशीन ठेवू शकतात. आपण क्लिनिंग वगैरेच्या हिशोबाने सगळ्या काही गोष्टी सेट करू शकतो. नंतर या वॉलला एक नेट लावली जाईल ज्याच्यामुळे एकमेकांची प्रायव्हसी ही सुद्धा डिस्टर्ब होणार नाही. मित्रांनो जर तुम्ही 2 BHK प्लॅनिंग करत आहात, तुम्हाला एक स्पेसियस असा घर हवं आहे, ज्याची क्वालिटी सुंदर आहे, ज्याचं वास्तुशास्त्र चांगलं आहे, व्हेंटिलेशन एकदम परफेक्ट आहे, तर नक्कीच गलवाडे रस्त्यावरील मुंदडा इस्टेटला एकदा व्हिजिट करा. याच्यात मी जसं तुम्हाला 2 BHK ऑप्शन दाखवला, याच्यात 3 BHK ऑप्शन आहे, स्पेशल बंगलोज पण आहेत माझ्याकडे. तर 100% एकदा तुम्ही या, मी तुम्हाला सगळं प्रेझेंटेशन दाखवतो, तर आपण त्याच्यात काही प्लॅनिंग करू शकतो. थँक्यू सो मच.